आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। दिव्यौ शंखौ प्रदधमतु या 3 शब्दावर भाष्य करताना दासोपंतांनी आम्हाला ही ब्रह्मकथा नेमकी कशी आहे, ती केवळ कौरवा पांडवांचं युद्ध नाही, तर त्या योगे जगद्गुरु श्री कृष्णानं आम्हाला सांगितलेली ती ब्रह्मकथा आहे। आणि म्हणून त्या युद्धभूमीवरती तो रथ म्हणजे जहद लक्षणाचा तो रथ आहे। जहद, अजहद आणि जहदाजहद अशी 3 प्रकारची, ज्याला लक्षणत्रयी असं म्हटलंय पारिभाषिक आध्यात्मिकामध्ये, लक्षणत्रयींचं एकवटलेलं रूप जहद प्रयत्नवाद, अजहद आणि जहदाजहद असे 3 रूपांनी, 3 लक्षणांनी असा नटलेला तो रथ आहे। आणि त्या जहल लक्षणाच्या रथामध्ये जीव आणि शिव विराजमान झालेले आहे। जीव हा अर्जुन आहे अर्थात, पण तो जीव कसा आहे याचं वर्णन दासोपंतांनी या अगोदर केले। सबळ आहे, ज्ञान घेण्याची लालसा आहे त्याची, ज्ञान घेण्याची इच्छा आहे, ते संपादन करण्याची इच्छा आहे, असा जीव आहे ज्याला आपण त्वम पदार्थ आध्यात्मिक भाषेमध्ये म्हणतो। आणि तत्पदार्थ जो प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे आणि तो गुरु आणि परमात्मा म्हणून तिथे विराजमान आहे आणि शिव म्हणून विराजमान आहे। दासोपंत वर्णन केलेलं आपण काल बघितलं की कुंती ही शुद्धमती आहे, शुद्ध बुद्धी आहे आणि तिचा अंगीकार शुद्ध भावानी केलेला आहे, जो पंडूनी केलेला आहे। आणि त्या मतीचा अंगीकार केल्यानंतर त्यापासून जो पुत्र झालाय तो धनुर्धारी अर्जुन आहे। आणि इतरही 4 पुत्रांचं वर्णन आपण काल बघितलं की दासोपंत त्या 4 पुत्रांना काय संबोधतात। आणि त्याच ठिकाणी जिथे अग्निघोष होतो आहे, सुजाण असा जीव तिथे बसलेला आहे, अग्निरूप ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचं स्फुरण, अग्निरूपा ज्ञानाचं स्फुरण तिथे आहे, जे शंखनादानं होत आहे। जीव ईश्वर तिथे एक आहे आणि जो असं भगवत भक्त मानतो की जीव ईश्वर एक आहे, आणि त्याच ठिकाणी ज्या भक्ताची बुद्धी असा विचार करते त्याच ठिकाणी दासोपंत असं वर्णन करतात की परमात्मा सारथी होतो। आणि असा जीव असल्यामुळे परमात्मा तिथे सारथी झालाय। कालच्या विवेचनाच्या पुढे जाऊन आपण बघूया दासोपंत हे रूपक आणखी कसं रंगवतात। अवघे साहित्य पावले तरी वारू ते कवण आथिले, शुद्ध सत्व गुण धवले ऐसे जे का। आता हे आपण बघितलं, अवघे साहित्य पावले। मग इथले वारू कसे आहेत, कोण आहेत, हे घोडे म्हणजे कोण आहेत, तर दासोपंत वर्णन करतात शुद्ध सत्व गुण धवले
ऐसे जे का जे घोडे आहेत ते तरी पांढरा जयाचा वर्णू तो जाणावा शुद्ध सत्व गुणू झाले तेणे गुणवर्ण करुणू तो वारू श्वेत. सत्वगुण या ठिकाणी उपलब्ध आहे, सत्वगुण या ठाई आहे आणि म्हणून जे घोडे रथाला जुंपलेले आहेत ते घोडे पांढऱ्या रंगाचे आहे आणि म्हणून या ठिकाणी श्वेत वारूंचा उल्लेख केलेला आहे. आता भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या रथाला पांढरे घोडे लावलेत असा उल्लेख आहे, पण दासोपंत या पांढऱ्या घोड्यांचं नेमकं प्रयोजन आध्यात्मिक स्वरूपानं त्याचं उपयोजन आणि रूपक आम्हाला सांगतात. शुद्ध भाव शुद्ध सत्व भाव कवण वारू हे जया अभिधान तरी तयाचे लक्षण सांगिजेल. हे घोडे कोण आहेत? तर हे घोडे म्हणजे शुद्ध सत्व भाव आहेत. त्यांना घोडा हे नाव आहे. वारू हे जया अभिधान, शुद्ध सत्व भाव असलेल्या या भावाला वारू हे नाव आहे, घोडे आहेत ते. अनात्मभावी वृत्ती त्यागू आत्मतत्वी अनुसंधान योगू हा द्विविध वृत्ती विभागू शुद्धे सत्वे गुणे. सत्वगुण काय करतोय, काय लक्षण आहे सत्वगुणाचं थोडक्यात दासोपंतांनी सांगितले. तरी तयाचे लक्षण सांगिजेल. वारू ज्याला नाव आहे, जो शुद्ध सत्वगुणाचा आहे, पांढरा आहे म्हणून तो शुद्ध सत्वगुण आहे. अनात्म भावी वृत्ती त्यागू, अहंकाराची वृत्ती त्यागणारा अनात्म भावी आहे. आत्मतत्वी अनुसंधान योगू, आत्मतत्वाशी अनुसंधान, त्याचा अनुसंधान योग करणार आहे. मी कोण, आत्मा म्हणजे कोण, ईश्वर कोण, जीव कोण. आपल्यातलं आत्मतत्व हे प्रत्यक्ष ईश्वर आहे आणि त्या आत्मतत्वाशी अनुसंधान योग करणारा अशा दोन्ही वृत्ती म्हणजे अनात्मभावी आणि आत्मभावी, आत्मतत्वी आणि अनात्मतत्वी अशा दोन्ही विविध वृत्ती विभाग शुद्ध सत्वगुणामध्ये होतात. असद्भान सकळ येथ त्याग वृत्ती होये शीतळ योग संग्रामाचे बळ ते काही चिन चले या लागी अनात्मा. या लागी अनात्मा आतभान ययाचे पाहिजे निराकरण शुद्धे सत्वे वाचून हा स्वभाव कैसा. शुद्ध त्याग वृत्ती, मी केलं आहे, हे माझं आहे अशा प्रकारची भावना जिथे नाही किंवा प्रत्येक गोष्टीच्या मध्ये निसंगत्व आहे, त्याग भावना आहे, अशी त्याग वृत्ती असत भान म्हणजे आजूबाजूचं आपल्या बाजूचं सगळं सृष्टीमधलं किंवा जे सगळं चराचर आहे ते असत आहे याचं भान संपूर्ण असणं, त्यागवृत्ती असणं. योग संग्रामाचे बळ काहीची न चले या लागी अनात्मा आत्मभान ययाचे पाहिजे निराकरण शुद्धे सत्वे वाचून
हा स्वभाव कैसा. शुद्ध सत्वाशिवाय अनात्म भावाची निर्मितीच होत नाही. आणि म्हणून अनात्मा आणि आत्मा असणं याचं जे भान आहे त्याचं निराकरण, आणि ते निराकरण शुद्ध सत्वाच्या भावा वाचून होणं अशक्य आहे. आणि म्हणूनच अनात्म तत्वाचा निरासू, असता भानाचा हरासू, झाला असता ध्वंसू वृत्तिमात्रा ते. तेथे स्वानुसंधानाकारे वृत्ती ते जे न स्फुरे, तै समाधी भावे इतरे ऐसे न घडे. स्वानुसंधानाशिवाय समाधीची प्राप्ती होणं हे कधीही घडणार नाही. आणि स्वानुसंधान केव्हा प्राप्त होतं तर शुद्ध सत्वभावाशिवाय, अनात्म तत्वाचा निराश झाल्याशिवाय, असत भानाचा हरास झाल्याशिवाय, त्याचं निराकरण झाल्याशिवाय. आतून जेव्हा त्या असत भानाचा ध्वंस होतो किंवा अनात्म तत्वाचा निराश होतो, आणि त्याच वेळेला समाधीची वृत्ती स्फुरण पावते, आणि त्यासाठी शुद्ध सत्व भावाची तिथे गरज असते. त्याग योग ज्ञाने चपळ, ते पुढील दोन्ही केवळ, मागील धुरेचे शबळ विज्ञाने ते. म्हणून आत्मभावी अनुसंधान, आत्म इतर भावी निरसन, या दोन्ही वृत्तीचे असाधारण वेग जे का. आत्मभाव आणि अनात्मभाव याचं वर्णन दासोपंत या ठिकाणी करतात. त्याग योग ज्ञाने चपळ, अत्यंत चंचल वृत्तीनं, चपल वृत्तीनं, बुद्धीनं त्याग आणि योग याचं ज्ञान हे शुद्ध सत्व गुणामुळे प्राप्त होतं. पुढील दोन्ही केवळ, मागील धुरेचे शबल विज्ञाने. समोरचे जे घोडे दोन आहेत ते घोडे म्हणजे अत्यंत चपळ असे घोडे, ज्या पांढऱ्या घोड्यांचा उल्लेख केला होता, ते त्याग आणि योग या दोन्हींचं ज्ञान असलेले आहेत. मागच्या धुरेचे जे आहेत ते शबल विज्ञाने, ते विशेष ज्ञानानं, आध्यात्मिक ज्ञानानं, शबल ब्रह्माचं ज्ञान ज्यांना आहे ते असे मागचे घोडे आहेत, मागच्या धुरेचे. आणि म्हणून आत्मभावाशी जे अनुसंधान आहे ते आणि अनात्मभावाचं निरसन आहे ते, या दोन्हींची वृत्ती ही वेग आहे. ती जी वृत्ती आहे ते घोड्यांच्या ठिकाणी किंवा घोड्यांच्यामुळे, शुद्ध सत्व भावामुळे या ठिकाणी आहे. तेची वारू तयार था, असे वारू म्हणजे जे वर आता मी सांगितलं, वर्णन केलं त्या पद्धतीचे ते वारू, ते घोडे कोणते आहेत ते तर शबल ब्रह्माचं ज्ञान असलेले, त्याग योग या ज्ञानाने अत्यंत चपल असलेले असे आत्मभावी घोडे येथे अनुसंधान आत्मभावाशी लावणारे आहेत. अशा घोड्यांच्या संदर्भात दासोपंत वर्णन करतात. तेची वारू तयार था, श्वेत वर्ण जे सर्वथा, जहद जहर लक्षणा रथा वागवू शकती. हा जो जहद जहर लक्षणाचा रथ आहे, या रथाला वागवणारे हे असे घोडे आहेत. या दोन्ही वृत्तींचे असाधारण वेग असलेले, त्याचबरोबर अत्यंत चपळ त्याग योग ज्ञानाचं बळ बुद्धी असलेले आणि आत्मभाव
आणि अनात्मभाव किंवा आत्म इतर भाव या सगळ्यांचं निरसन करून त्याला जाणणारे असे हे घोडे, हे रथ वागवता आहेत आणि असेच घोडे तो रथ वागवू शकतात. सारथी गुरु अनंतू जो परम शुद्धू तत्पदार्थू शुद्धू जीवू वासना मुक्तू अर्जुनू तो. जो सारथी आहे तो प्रत्यक्ष गुरु आहे, अनंत आहे, परमात्मा आहे, जीव आहे, शिव आहे आणि जो परमशुद्ध तत्पदार्थ असा आहे. आणि शुद्ध जीव जो वासनामुक्त आहे तो म्हणजे अर्जुन आहे. ये के रथी इतुले जण तरी हनुमता साहित्य कवण ऐसिया परिहास वचन बोली जतसे. इथे रथामध्ये ये के रथी इतुले जण हे दोघे जण आहेत. दासोपंत वर्णन करतात तरी हनुमता साहित्य कवण. हनुमंताला मध्येच घेतलंय बरं का इथं. मग ह्याच्यामध्ये साहित्य काय आहे, वाङ्मय काय आहे. ऐसी असा परिहास जर कोणी केला तर मी असं बोलेन, पूर्वीचे संस्कार बळ ईश्वरानुग्रह रूपे केवळ तोची रामदूत समूळ वर्म जाणावे. असं जर कोणी विचारेल तर पूर्वीच्या संस्कार बळामुळे ईश्वराच्या अनुग्रहाच्या रूपानं केवळ तो रामाचा दूत म्हणजे कदाचित अर्जुन असावा काय, हे वर्म असावं काय. संसार सागरी बुडीला किंवा या ठिकाणी मुद्रा बुडीलाच्या ऐवजी संसार सागरी जिंकिला असंही दिले कंसामध्ये. स्वधर्मे आपुला केला जेणे तो अर्जुनू भला योग भ्रष्ट. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आधीच्या रामावतारामध्ये संस्कार बळानं जो ईश्वराचा अनुग्रह प्राप्त केलेला केवळ रामदूत तोच कदाचित अर्जुन आहे का. संसार सागरी बुडाला स्वधर्मे आपुला केला. संसार सागरामध्ये बुडालेल्या अर्जुनाला किंवा आपल्या परिजनांच्या आप्तजनांच्या प्रेमापोटी जो द्विधेमध्ये अडकलाय, जो विचारांच्या चक्रव्यूहात अडकलाय, ज्याला कर्तव्य समजत नाहीये किंवा ज्याला आपण काय करावं याबद्दल साशंकता आहे, अशा अर्जुनाला जो संसारात बुडलेला आहे त्याला आपलंसं केलंय. कशाने? स्वधर्मे. त्याला त्याचा स्वधर्म काय हे सांगून त्याला त्याचा स्वधर्म सांगितला आणि त्याला आपलंसं केलं, जेणे तो अर्जुन उभला योग भ्रष्ट. आणि असा तो अर्जुन योग भ्रष्ट म्हणजे योगविद, योग ज्ञान असलेला असा खरोखर अर्जुन हा भला म्हणावा लागेल किंवा भाग्यवान असं म्हणावं लागेल. आता हे रथ काय आहे, घोडे कोण आहेत, अर्जुन आणि श्रीकृष्ण आणि त्याचे 4 भाऊ, पांडवांचे अर्जुनाचे 4 भाऊ, हे कोण कोण आहेत, घोडे कसे आहेत, कोण आहेत, त्याचं अभिधान काय, त्याचं नामाभिधान काय, हे सगळं सांगितलं. आणि पुढे ते प्रश्न उपस्थित करतात दासोपंत. आता द्रुपदी कवणी मानावी तरी ते स्वरती जाणावी, पाची जणी अनुभवावी येकी निष्ठा, शुद्धे त्वपदार्थे अर्जुने, शुद्धे त्वं पदार्थे अर्जुने, स्वनिष्ठ स्वरती रमणे
आता स्वात्मधर्मे तेणे तेची अनुभवावी. द्रौपदी कोण आहे? आता द्रुपदी कवणी मानावी. कोण गृहीत धरावी, कोण समजावी द्रुपदी, कोण मानावी बर द्रौपदी? तरी ते स्वरती जाणावी. स्वमग्न बुद्धी पाची जणी अनुभवावी एकी निष्ठा. 5 पांडवांनी जी एकनिष्ठेनं अनुभवली ती स्वरती, ती द्रौपदी आहे असं ते रूपकामध्ये सांगतात. आत्मयोगे तेथे चिरमीजे आत्मबोधेहि विचरिजे निरभिमानता भोगिजे तेची स्थिती. या द्रौपदीमध्ये हे 5ही जण रममाण होत आहेत. आत्मबोध विचरिजे, आत्मबोधही या 5 जणांना तिच्यापासून होतोय आणि आत्मयोग सुद्धा तिथेच रममाण होतो अनुसंधानासाठी. अशी निरभिमानता भोगिजे तेची स्थिती, अशी द्रौपदी आहे. द्रौपदी म्हणजे अशी स्थिती की आत्मयोगे आत्मबोधे विहार विचार आचार आणि रममाण होणं, अनुसंधान पावणं आणि तेही निराभिमान वृत्तीनं या सगळ्यांचा भोग घेणं, ती स्थिती ही द्रौपदी आहे. ऐसी 5ही जणा एकी कांता सुलक्षणा तिची ये पतिव्रतपणा दूषणाची नव्हे. आणि अशा प्रकारे असे 5ही जणांना एक कांता मिळालेली आहे जी अत्यंत सुलक्षणीय आहे आणि म्हणूनच तिच्या पतिव्रतावर, तिच्या पतिव्रता असण्यावर शंका घ्यायची नाहीये किंवा तिला त्याबद्दल दूषण द्यायचं नाहीये की तिला 5 पती आहेत. श्रीकृष्ण हो श्रीकृष्ण जो जगद्गुरु, श्रीकृष्ण जो जगद्गुरु तो तिचा पालकू ईश्वरू स्वयं वाहे भारू सर्वस्वे तिचा. ही जी स्वरती आहे, जी बुद्धी आहे, त्या बुद्धीचा जगद्गुरु मात्र श्रीकृष्ण आहे, तिचा पालक मात्र ईश्वर आहे. जे जे काही तिच्या बाबतीत घडतं आहे त्याची जबाबदारी प्रत्यक्ष ईश्वरानं घेतली आहे. आणि म्हणून ही जी द्रौपदी आहे ती द्रौपदी तिचा स्वतः भार वाहणारा हा श्रीकृष्ण आहे. स्वरती परमात्मा अधुरी स्वरती तोची धावा करी गुरु परमात्मा सहाय्य करी जिये स्वरतीच्या. प्रत्यक्ष जगद्गुरूचा पालक आहे ईश्वर, जो स्वयं द्रुपदीचा भार स्वतः वाहतो आहे. अशा स्वरती परमात्मा अधुरी अशा शुद्ध मतीसाठी, अनुसंधान वृत्तिमतीसाठी परमात्मा दूर नाही, तो तिच्याच जवळ आहे. स्वरती तेची धावा करी. आणि अशी बुद्धी म्हणजे ही द्रौपदी जेव्हा ती परमात्म्याचा धावा करते तेव्हा गुरु परमात्मा सहाय्य करी. अशा वेळी जेव्हा परमात्म्याचा धावा ती करते त्यावेळेला
प्रत्यक्ष परमात्मा तिला सहाय्य करतो, तिला मदत करतो, तिच्या मदतीला धावून येतो. हे दुष्टा हाती पडली, तै दुर्गमापासूनी रक्षिली, स्वरती आपुला धाकली, म्हणून ईश्वरे. ईश्वरानं ही स्वरती कोण आहे याचं वर्णन सांगितलंय. दासोपंत म्हणतात, स्वरती ही द्रौपदी या अर्थानं त्यांनी संबोधलंय तिला. ती श्रीकृष्णाचा धावा करते आहे आणि तो परमात्मा तिचा सहाय्यकारी होऊन येतो, जो स्वरतीचा सहाय्यरक आहे. जेव्हा ती दुष्टांच्या हाती पडते, द्रौपदी जेव्हा दुष्टांच्या हाती पडते, फार सूचक आणि सुंदर रूपक आहे हे. गुरु परमात्मा सहाय्य करी जिये स्वरतीच्या. प्रत्यक्ष गुरु परमात्मा तिचं सहाय्य करतो. केव्हा? स्वरती जेव्हा त्या परमात्म्याचा धावा करते. स्वरती म्हणजे इथे द्रौपदीचं अभिधान किंवा द्रौपदीचं रूपक त्यांनी स्वरती याच्यावरती बसवलेलं आहे. जेव्हा ती दुष्टांच्या हाती पडते, हे दुष्टा हाती पडिली, तै दुर्गमापासून रक्षिली, स्वरती आपणा धाकुली, म्हणून ईश्वरे. प्रत्यक्ष ईश्वरानं ती स्वरती जेव्हा दुष्टांच्या हाती पडते, तेव्हा त्या दुष्ट दुर्गमांपासून किंवा दुर्जनांपासून त्या स्वरतीचं रक्षण केलेलं आहे. ही स्वरती धाकटी बहीण, आपल्यापेक्षा धाकटी आहे. ईश्वराला ईश्वर असं म्हणतो, परमेश्वर असं म्हणतो की म्हणून मी त्या स्वरतीला, स्वरती आपुला धाकली, म्हणून ईश्वरे. आणि ईश्वर सांगतो प्रत्यक्ष की दुर्गमापासून तिचं रक्षण करण्यासाठी मी स्वरतीचा उद्धार होताना बघतो. किंवा द्रौपदी जेव्हा धावा करते तेव्हा तो प्रत्यक्ष परमात्मा येतो. आणि म्हणूनच द्रौपदी ही स्वरती आहे आणि स्वरती ही त्याची धाकटी बहीण असं समजून जेव्हा ती धावा करते तेव्हा दुष्टांच्या हाती पडलेली असेल आणि धावा करत असेल, तेव्हा त्या अशा दुर्जनांपासून या श्रीकृष्णाने त्या स्वरतीला वाचवलेलं आहे. स्वरती याचा अर्थ खरं म्हणजे भक्त, जो स्वतःहून त्या ईश्वरामध्ये रत झालेला आहे किंवा ज्यानं आत्मानुसंधान ही समाधी अवस्था प्राप्त केलेली आहे. ऐसे पांडव शुद्ध भक्त, तया दळीचे कवण लोक, ते सांगावे कवणी एक, एके म्हणती. असे शुद्ध पांडव शुद्धात्मक पांडव, तया दळीचे कवण लोक. या पांडवांच्या दळामध्ये आणखी कोण लोक आहेत तेही सांगावं. कोणी एकटा एकटा सांगू नको, तर त्या दळामध्ये कोण कोण आहे हेही सांगायला हवं. तरी ये अर्थी विचारणा, संस्कृत आपुली परावी सेना, साहित्याले गुणा ऐसे पाहिजे. पराचे परावे नते, परावे ते पृथ्वीचे राज, आपुले पांडवा ते आत्मज, या परी
स्वपरभावी काज चाले एकू. या दळांचे आणखी लोक कोण आहेत असं जर विचाराल तर ही जी आपली परावी सेना आहे त्या सेनेचं वर्णन दासोपंत पुढे करतात की आपल्या सैन्यामध्ये आणि परसेनेमध्ये कोण कोण आलेलं आहे. आणि ही परावी सेना जी आहे त्याचं वर्णनही ते पुढे करतात. आणखी आपुले पांडवा ते आत्मज या परी परभावी काज चाले संग्रामाचे. पृथ्वीचं हे राज्य आपुले पांडवा ते आत्मज, पांडवांचे जे सगळे भाऊ आहेत आत्मज आहेत आणि यांच्यामध्ये परस्पर स्वपरभावी काज चाले संग्रामाचे, यांच्यामध्ये युद्ध छेडलेलं आहे. पण आता परावे राजे ते कवण जे नसती आत्मजा समान आणि आत्मज आन जे ते न होती. आणखी सैन्यामध्ये पांडवांच्या शिवाय जे पांडवांचे भाऊ आहेत पण त्यांच्या शिवाय परकीय काही परराज्याचे राजे आहेत ते कोण आहेत तर जे नसती आत्मजा समान, जे भाऊ नाही आहेत पण अगदी भावाप्रमाणे, भावा इतर असून सुद्धा, भावा व्यतिरिक्त असून सुद्धा भावाप्रमाणे ते इथे आलेले आहेत. आणि आत्मज आन जेने ते होती युयुधानु राजा येकू प्रथम वाखाणीला टणकू तरी तो धर्माधर्म विवेकू ऐसे होय. युयुधानु राजा आहे जो अगदी पहिल्या प्रथम ज्याचा उल्लेख मोठा कणखर म्हणून केलाय. आणि त्या युयुधानु राजाला या सैन्यामध्ये बघितल्यानंतर हे वर्णन तो संजय धृतराष्ट्रांना सांगतोय की धर्माधर्म विवेक ज्याला आहे याच्याशी त्याची खरं म्हणजे तुलना आहे. तरी तो धर्माधर्म विवेकू ऐसे जाणे. धर्माधर्म विवेक केव्हा आहे? युयुधानु राजा येकू प्रथम वाखाणीला टणकू. हा पहिला राजा ज्याला धर्माधर्म विवेक प्राप्त झालेला आहे. तो कर्मयोगू जाणावा प्रसंगे, तो कर्मयोगू जाणावा प्रसंगे धर्माधर्म ज्ञाना आगे उपजला जो विराटू तो तया मागे उपजला जो. कर्मयोग जाणणारा, धर्म अधर्माचं ज्ञान असलेला आणि त्याचबरोबर अत्यंत विराट असा युयुधानु राजा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, जो पांडवांच्या मध्ये आत्मज म्हणून नाही, त्यांचा आत्मज आहे, पांडवांचा आत्मज आहे. आणखी अनेक इतर राजांचंही वर्णन दासोपंत या ठिकाणी करतात. युयुधानु राजा प्रथम वाखाणीला, त्यानंतर विराट राजा जो कर्मयोगाला जाणतो प्रसंग अवधान ज्याला आहे, अधर्माचं ज्ञान ज्याला आहे असा विराट राजा. आणि तिसरा द्रुपदू तया पाठी, तो भक्तियोगू जाणा गोष्टी कर्म भक्ती रूपे उठी तरी ज्ञान होय. आणि तिसरा द्रुपद
जो राजा आहे तो त्यांच्या पाठोपाठच अत्यंत उच्च दर्जाचा असा भक्तियोग जाणणारा, भक्तियोग जाणा गोष्टी, कुठल्याही गोष्टीतली भक्ती जाणणारा, भक्तियोग जाणणारा अशा प्रकारचा हा राजा, त्याचं जे कर्म आहे ते कर्म भक्तिरूपे उठे असा उल्लेख या द्रुपदाच्या संदर्भात दासोपंत करतात. आणि म्हणूनच त्याला ज्ञान आहे, तो ज्ञानी आहे असं दासोपंत या ठिकाणी वर्णन करतात. आज याच ठिकाणी थांबते. आणखी बरंच निरूपण केवळ दिव्यौ शंखौ प्रददमतु या 3 शब्दावर त्यांनी केले. आणि मी म्हणाले तसं की ती संपूर्ण ब्रह्मकथा नेमकी काय आहे, तर त्यांनी या 3 शब्दामध्ये आम्हाला सांगितली. ही त्रिपुटी आहे त्यांची. या 3 शब्दामध्ये जीव, शिव, पांडू, त्यानंतर कुंती, द्रौपदी, हे अर्जुनाचे 4 भाऊ, एकूण 5 पांडव यांचा आध्यात्मिक संज्ञेनं उल्लेख करून, सूचकतेनं उल्लेख करून दासोपंत आम्हाला पारमार्थिक दृष्टीनंही हे वाङ्मय, हे साहित्य सांगण्याचा प्रयत्न करतात. ते साहित्यातून आम्हाला काय सांगतात, तर साहित्यातून जीव शिव ऐक्यवाद आहे, जीव ईश्वर ऐक्यवाद आहे. आणि तो या ठिकाणी घडतो, तो होतो, त्याचं आकर्षण किंवा त्याचबरोबर या एकमेकांच्या सगळ्या पात्रांचं जे निरूपण दासोपंत करतायत, कौरव आणि पांडवांचं, ते निरूपण हे संपूर्णपणे एक रूपक, जीव शिव पारमार्थिक रूपक, ज्याला असं म्हणता येईल की आध्यात्मिक रूपक, वेदांती रूपक, पंचीकरणाचं रूपक त्यांनी आपल्यासमोर उभं केलेलं आहे. आणि नंतर मग कर्म, भक्ती, प्राणायाम, प्रत्याहार, शम, दम याविषयी ते पुढे भाष्य करतायत. पण हे भाष्य करत असताना त्यांनी रूपक मांडण्याचा जो धागा आहे तो धागा कुठेही सोडला नाहीये, त्यांनी कुठेही तो खुंटवला नाहीये. तर ते रूपक अत्यंत स्वैरपणे, स्वच्छपणे, निर्मळपणे आणि संपूर्णपणे ते एकूणच पुढे खेळवलेलं आहे. आज इथेच थांबते. उद्या पुढच्या ओव्यांसाठी भेटूया. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.